ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। महान कार्य स्पेशल पाहू देवभूमी केरळ, जाऊ दक्षिणेतील काश्मीर मुन्नार येथे। दक्षिण भारतातील केरळला देवभूमी म्हणून ओळखलं जातं। आपण टप्प्याने दक्षिण भारतातील काही प्रसिद्ध ठिकाणे महान कार्याच्या या स्पेशल भागात पाहणार आहोत। आज आपण पाहणार आहोत केरळचे काश्मीर मुन्नार। मुन्नार हे केरळ राज्याच्या नैऋत्य भारतातील इडुक्की जिल्ह्यात आहे। पश्चिम घाट पर्वतरांगेत सरासरी समुद्र सपाटीपासून सुमारे 1600 मीटरवर वसलेला आहे। मुन्नारला दक्षिण भारताचे काश्मीर म्हणून देखील ओळखलं जातं। या प्रदेशात हजारो वर्षापासून मल्यारायन आणि मिथुवन यासारख्या शिकारी आदिवासींची वस्ती आहे। सुरुवातीच्या काळात तेथे फक्त तामिळ आणि काही मल्याळी लोक राहत होते। त्यांना चहाच्या मळ्यात कामगार म्हणून आणण्यात आलं होतं। मुन्नारमध्ये प्रवेश झाल्यानंतर जिकडे दृष्टी जाईल तिकडे फक्त आणि फक्त चहाचे मळेच दिसतात। तिथे कवीला, कथाकारांना रममाण करणारा तिथे निसर्ग सौंदर्य आहे। कलाकार ज्याप्रमाणे चित्र काढतात, डोंगर दाखवतात, त्यातून जाणारी नदी, पाण्याचे झरे, आकाशात संचार करणारे पक्षी, डोंगरातून उगवणारा सूर्य, हे सर्व मुन्नार मध्ये आहे। चहाचे मळे सोडून तेथे चॉकलेटची झाडे देखील आहेत आणि हो, तेथे मसाले पदार्थांची आणि अनेक औषधी वनस्पती देखील त्यांची झाडे आहेत। तेथील तापमान हिवाळ्यात 5 ते 25 सेल्सिअस आणि उन्हाळ्यात 15 ते 25 सेल्सिअस दरम्यान असते। मुन्नारच्या सेवनमल्ली प्रदेशात उणे 4 अंश इतकं कमी तापमान नोंदवलं गेलं आहे। या उलट केरळातील समुद्रकिनारी भागात म्हणजे कोची, कलिकत किंवा कोझिकोडे येथे तापमानात मोठा उष्मा जाणवतो। या ठिकाणी हिवाळा नाहीच, फक्त उन्हाळा आणि पावसाळा आहे, अशी माहिती येथील स्थानिक लोकांनी दिली। इसवी सन 1498 मध्ये पोर्तुगीज खलाशी वास्को द गामाने प्रथम आपल्या ताफ्यासह येथे प्रवेश केला होता। सागरी मार्गाने आलेला तो पहिला युरोपियन होता। त्यानंतर डच, फ्रेंच आणि ब्रिटिश लोक तेथे आले। केरळमधील घरे ही अतिशय भव्य, दिव्य आणि मोठी आहेत। घरांच्या मागील आणि पुढील भागामध्ये अनेक प्रकारची वृक्ष पाहायला मिळतात। तापमान 15 ते 25 सेल्सिअस असल्यामुळे येथील गुलाबांच्या फुलांची झाडे, गुलाब नेहमी फ्रेश दिसत असतात। वेलींची अनेक रममाण असणारी झाडे आहेत। केरळ फिरत असताना शक्यतो कोणत्याही भागात अतिक्रमण किंवा टपऱ्या अगदी नगण्य दिसतात। जर तुम्हाला केरळी घरात राहण्याचा मोह झालाच तर मुन्नारमध्ये होमस्टे देखील उपलब्ध आहे। मुन्नार फिरण्यासाठी येथे जंगल सफारी गाड्या आहेत। शक्यतो याच गाडीतून प्रवास केलेला भारी। अगदी 4 ते 5 तासात संपूर्ण परिसर पाहायला येतो। डोंगराच्या मधून उगवणारा सूर्य पाहायचा असेल तर पहाटे 5:30 ला उठावं लागतं। जंगल सफारी गाड्या या 5:30 पासून तयार असतात। त्याचे भाडे 1800 रुपयापासून ते 4000 रुपयापर्यंत आहे। ते तुमच्या बार्गेनिंग कौशल्यावर अवलंबून असतं आणि शक्यतो गव्हर्नमेंट ऑफ केरळच्या गाड्या निवडा। या गाड्यांच्या काचेवर स्टिकर असतं। 4 व्हीलर ड्रायव्हर असतात। या गाडीमध्ये पुढे 2, पाठीमागे 4, 5 असे प्रवासी बसू शकतात। येथील प्रदेशात रस्ते अतिशय स्वच्छ, उंच आणि खोल असतात, त्यामुळे जंगल सफारी करत फिरणं कधीही चांगलं। मुन्नारमध्ये चांगले प्रकारचे रोप चेअर आहेत। याचं तिकीट मानसी 400 ते 500 प्रमाणे आहे आणि फोटोग्राफी फ्री केली जाते। खालून धबधब्याचं पाणी आणि रोपवे वरून जाताना एक वेगळाच अनुभव पाहायला मिळतो। आपल्याला तर सकाळी उठल्यानंतर गप्पा मारण्यासाठी, थकवा दूर करण्यासाठी चहा लागतो। त्या चहाची पावडर कशी तयार होते हे आज आपण पाहणार आहोत। रेग्युलर चहा, ब्लॅक टी, ग्रीन टी, व्हाईट टी अशा अनेक प्रकारचे चहा हे एकाच वनस्पतीच्या पानापासून तयार होतात। सर्व चहा लीफ टू लीफ सायकल मधील समान मूलभूत पायऱ्यांमधून जातात। चहाची पाने उपटणे, कोमेजणे, रोलिंग, ऑक्सिडायझिंग, वाळवणे या चरणामधील वेळ आणि तंत्रे अंतिम उत्पादन मिळणारा चहाचा प्रकार आणि गुणवत्ता ठरवतात। व्हाईट टी हा महाग असतो
मात्र त्याच्यामुळे आरोग्याला चांगला फायदा होतो. Sir, this is a tea leaf, one leaf. 4 yettokin jar, 4 type of tea, same leaf, one leaf. White tea, green tea, black tea, leaf tea and wood tea. India Orthodox powder, Siriji powder. White tea, green tea, black tea, leaf tea and powder. This is the top of white tea. White tea. White tea. White tea, no factory processing. That is sunlight. Sunlight, X-ray capsulation. What is every medicine? Mind, eye clean, cholesterol, better medicine. This white tea. White tea very expensive per kg, 25,000 rupees. Second leaf green tea. Separate plucking. Tea plantation ladies. Separate plucking. Second leaf green tea. Stomach problem, cholesterol, sugar. Blood cancer is better medicine. Green tea. Green tea factory processing, but is separate factory. No weathering, no oxidation, healthy. Red one black tea. Black tea, no medicine, normal tea. Black tea, daily morning tea, tea shop tea. But black tea with milk. White tea, green tea, no milk, without milk. Last powder, dust, tea bags. Tea bags last. Okay, 4 type of tea, same leaf only. This orthodox leaf tea without milk, only black tea. Black tea very tasty, very smooth aroma. It's black tea. Black tea, English tea. English people breakfast. English tea. चलो आगे. मुन्नारमध्ये काही अशा वनस्पती आहेत ज्याचा उपयोग साखरेसारखा करता येतो, पण त्यामुळे कोणत्याही प्रकारचे फॅट वाढत नाही. यासाठी तुम्हाला मुन्नारमधील स्पाइस गार्डन येथे जावं लागेल. चला तर मग पाहूया कसं आहे स्पाइस गार्डन. ये भी कॉस्मेटिक्स में यूज करता है, पर ये एडिबल नहीं है, खा नहीं सकता है, जस्ट ओनली एक्सटर्नल. ये लौंग का पेड़ है. किसका? लौंग. लौंग. हाँ. लौंग अभी नहीं है, सीजन में होता है, मार्च अप्रैल में आता है. मार्च अप्रैल में इसमें पूरा लौंग आएगा. हाँ जी. सगळं लवंग. असं दादा असं घेते म्हणजे आपल्याला बघितलं. आता लवंग कुठे मिळायची? मार्च अप्रैल में पूरा लौंग आएगा उसमें. इथे घे. इलायची मालूम है ना? हाँ. वेलदोडे. चाय में डालते हो. हाँ. चाय में डाल. वो इलायची का फ्लावर है, वो कब वो फ्लावर से लेकर वो 60 डेज चाहिए, 2 महीने के बाद वो इलायची होता है. इसमें हम लोग सिर्फ चूना डालता है, केमिकल नहीं डालता है. और ये कर्पूर तुलसी ग्रेन, सर दर्द माइग्रेन वगैरह के लिए ट्रीटमेंट होता है इसका.
और आयुर्वेदिक औषधि का पौधा है, बहुत सारे पौधा है। मतलब इसका क्या लगाने का हो? उसका तेल बनाता है पत्ते का तेल बनाते हैं। उसका तेल सर पे अप्लाई करना है। हाँ। बहुत साल से माइग्रेन का समस्या, सर दर्द होता है, सर दर्द के लिए यूरिक एसिड का समस्या है तो जॉइंट्स में वगैरह पेन होता है, तो उसके लिए दवाइयाँ बनाता है यूरिक एसिड के लिए। भद्राक्ष इसके भी पत्तों से बनता है क्या? पत्तों से बनता और ये फ्रूट ऐसे कब लगते हैं? हाँ, मतलब है, इधर फ्रूट ऐसा लगता है। और ये अश्वगंधा, मालूम है ना अश्वगंधा? ये अश्वगंधा का पौधा क्या इम्यूनिटी पावर बढ़ाने के लिए, स्ट्रेंथ, स्टैमिना, इम्यूनिटी पावर, एनर्जी बढ़ता है। काली तोड़ मिर्च, के सुखाना है, काली मिर्च। काली मिर्ची सेंते का ब्रह्मी मेमोरी पावर इंक्रीज करने के लिए बच्चों को पढ़ाई करने के लिए बहुत मदद करेगा। ओके, मेमोरी पावर बढ़ेगा, कंसंट्रेशन बढ़ेगा, आई साइट इंक्रीज करेगा, आंखों का रोशनी बढ़ाने के लिए अच्छा है। ये ना छोटे और रुद्राक्ष में अक्टूबर नवंबर में आता है रुद्राक्ष। थोड़ी बहुत टाइप है ना? डालते हैं हम खीर में। हाँ, उसके अंदर है, हाँ। ये ऐसे फटेगा क्योंकि उसके अंदर जायफल और जावित्री दोनों रहता है। और एक जंगली अदरक, वाइल्ड जिंजर, स्टमक डिसऑर्डर के लिए, गैस्ट्रिक एसिडिटी प्रॉब्लम होता है, हाँ, हे पडलेलं आहे का नाही? इंडायजेशन, गॅस्ट्रिक एसिडिटी के लिए। तुम्हाला सुरुवातीलाच बोललो होतो, येथे फक्त चहा नाहीतर चॉकलेटचीही झाडे आहेत. हो, खरं आहे. आपल्या इकडे जसे पपई असतात अगदी त्यासारखी फळे झाडाला लागतात. नंतर त्याच्या बिया काढून पावडर केली जाते आणि वेगवेगळे फ्लेवर आणि साखर वापरून चॉकलेट बनवलं जातं. जेम्स सारख्या प्रसिद्ध गोळ्यापासून अनेक प्रकारच्या चॉकलेट येथे तयार करतात. हाँ। इसका अंदर का बीन्स है, ये ड्राई वाला बीन्स है ये। हाँ। ये क्रशिंग करके उसमें से कोको पाउडर, कोको बटर दोनों मिलेगा। ये दोनों मिश्रण में डालकर मेल्ट करके, और इसके साथ मीठा के लिए स्टीविया पाउडर ऐड करती है। एंड व्हाइट चॉकलेट के लिए कोको बटर एंड मिल्क पाउडर यूज करते हैं। ये एक ही चॉकलेट से दोनों निकलता है? हाँ, एक ही चॉकलेट कैसे निकलता है? सेपरेट कैसे करते हैं? देखो ये तो व्हाइट हाँ, वो व्हाइट कोटिंग से ही है। नहीं, ये व्हाइट कोटिंग के बाद निकल जाएगा। नाम नहीं करेंगे, उसे फ्रूट्स का ओरिजिनल व्हाइट चॉकलेट का अंदर फिल किया है। एंड दिस वन व्हाइट चॉकलेट के साथ स्ट्रॉबेरी, पिस्ता, मैंगो सब फ्लेवर ऐड किया है। एंड दिस वन डार्क चॉकलेट 60% कोको पाउडर, ये भी मीठा है। एंड दिस वन कैश्यू नट चॉकलेट, व्हाइट चॉकलेट एंड मसाला मिक्स आटा मिक्स एंड चॉकलेट अपने टेस्ट कर सकते हैं। जम्स बघ इकडं. जसे चित्रपटात दाखवलं जातं, आपण एकदा बोलल्यानंतर पुन्हा पुन्हा आपला आवाज रिपीट होतो. तो पॉइंट देखील येथे आहे. खाली डॅम म्हणजे धरण आहे, समोर मोठा डोंगर, यामुळे येथे आवाज कित्येक वेळा रिफ्लेक्ट होत असतो. यानंतर अजून थोडे वरती गेल्यानंतर 360 डिग्री म्हणून पॉइंट आहे. या पॉइंटला सुसाईड पॉइंट म्हणून देखील ओळखलं जातं. जर मुन्नारला गेला तर हे सर्व पॉइंट कव्हर करा आणि फोटो काढत असताना आणि फिरत असताना तुमची लहान मुलांची काळजी घ्या. पुढील भागात आपण केरळातील प्रसिद्ध हाऊस बोट आणि उटी पाहणार आहोत.